हॅलो गाईज, आज मी तुम्हाला धोप्याची वडी कशी करते त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम मी आत्ता जस्ट तोडून आणलेले आहे ताजे ताजे पानं आणि सर्वात पहिले याच्या मी दांड्या तोडून घेतलेल्या आहे आणि त्याला छान धुवून घेतले आहे. आता आपण याला वाफवून घेऊ. पहिले गॅस लावून घ्यायची, त्याच्यामध्ये एक गळवा मी पाणी टाकत आहे. पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि ही गारणी त्याच्यावर ठेवायची आहे. ही गारणी आपण या गारणीला तेल लावून ठेवायचं, जेणेकरून आपण जेव्हा वडी ठेवते, धोप्याची वडी ठेवते, चिपकणार नाही. नंतर आता मी 1.5 ग्लास 1.5 ग्लास बेसन घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिखट 1 चम्मच, मीठ एक चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि लसूण जिरा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. याच्यात एकही गुठल्या राहणार नाही. आणि पाणी थोडं थोडं टाकायचं, एका जेणेकरून एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही. हां, हे धोप्याचं पान आहे, याला उलटा करून घ्यायचं. उलट्या बाजूने आपण आता याला छान बेसन लावून घेणार. पूर्ण पानाला याचं बेसन लावायचं. याला पूर्ण पानाला मी बेसन लावलं आहे. याचा फोल्ड करत गोल गोल फोल्ड करत घेऊन यायचं. हे आपली एक तयार झाली आहे. आता आपण हे रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे. माझ्या आई पण खूप सुंदर करत होती धोप्याच्या वडीची भाजी. आता माझ्या मुलांना पण आवडतात. या आता धोप्याच्या पानाला मी बेसन लावून घेतलं आहे. याला थोडा वेळ काही वेळ वाफेवर होऊ द्यायचं. याला आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवू, तर वाफेवर छान शिजणार. खाली आपण गंजात जास्तीचं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं हे जळणार नाही. खोलून पाहू आणि याला शिजलं का नाही चेक कसं करायचं, चाकू टाकून पाहायचा. चाकूला चिपकलं तर नाही शिजलं म्हणायचं आणि काहीच नाही चिपकलं तर शिजलं आहे. आता ह्या आपल्या वड्या ह्या परफेक्ट शिजले आहे. गॅस बंद करायची आणि या वड्या आपण काढून घ्यायच्या. याला असे कट करायचे. असे आपले छोटे छोटे पीस. गॅस लावून घ्यायची आणि कढईत मी तेल टाकले, तोपर्यंत तेल पण गरम होते आणि इकडे आपल्या वड्या पण कापणं होते. असे छोटे छोटे तुम्हाला जसे वाटते तसे पण तुम्ही आकाराने कापू शकता.
तेल छान गरम झालं का आपण ह्या वड्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आपल्याला धोप्याच्या वड्याची भाजी करण्यासाठी मी छान बारीक कांदा कापून घेतलेला आहे, लाल तिखट आहे, चवीपुरते मीठ आहे, हळद आहे आणि मसाला आहे, जिरा मोहरी आणि लसण आणि जिरा आणि खोबरं आहे. सर्वात आधी आपण गॅस लावून घ्यायची. कांदा छान लालसर झालेला आहे. आता आपण लसण जिरं आणि ते खोबरं टाकू. आणि हा घट्ट यासाठी आपण मसाला छान तेलामध्ये परतून घेऊ. आता हळद, तिखट 2 चम्मच आणि चवीपुरते मीठ. गरम मसाला टाकणार आहे. छान याला परतून घ्यायचं. आता हलकं आपण थोडं इथं पाणी सोडायचं. छान आपली जब मसाल्याला तेल सुटलं का समजून जायचं का आपली ग्रेव्ही छान झालेली आहे. त्यामध्ये आपण ज्या आपण तळलेल्या आहेत त्या धोप्याच्या वड्या याच्यामध्ये टाकायच्या, किंवा तुम्ही अशा पण वड्या खाऊ शकता त्याला फ्राय करून. याला 5 मिनिटं आपण याच्यामध्ये शिजू द्यायच्या. 5 मिनिटं छान शिजू द्यायच्या याच्यामध्ये. आपली ही धोप्याच्या वडीची भाजी छान झणझणीत चमचमीत छान झालेली आहे. आपली ही धोप्याच्या वडीची भाजी छान झाली आहे. आणि याच्यावर थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाका. ही आपली झाली आहे धोप्याच्या वडीची भाजी. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.